तालुक्यात खरीप हंगामामध्ये धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। आता 100% रोवणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया खताची नितांत गरज आहे। तरीही विक्रेत्यांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आलेला आहे। अन्य खत खरेदी केल्यानंतरच काही प्रमाणात युरिया खत दिले जाते। परिणामी शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। कृषी विभागाने ही बाब गंभीरतेने घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। नागभीड तालुक्यात प्रामुख्याने एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 26 हेक्टर क्षेत्रावर धानाचे पीक घेतले जाते। यापैकी 17,000 हेक्टरवर रोवणी केली जाते। सध्या रोवणीचा हंगाम आटोपला आहे। या कालावधीत आणि यापुढे साधारणतः 1 महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना खताची गरज असते। मात्र आतापासूनच कृषी केंद्र संचालक युरिया खत देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। तसेच इतर खताच्या 2 बॅग घेतल्या तरच युरियाची 1 बॅग मिळेल असा फरमान सोडला जात आहे। त्यामुळे युरियाच्या 1 बॅगसाठी शेतकऱ्यांना नाहक अन्य खताच्या 2 बॅग खरेदी करावी लागत आहे। त्यामुळे कृषी विभागाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। नागभीडवरून सीटीव्ही प्रतिनिधी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।